मॉर्निंग स्टुडंट, आजच्या लेक्चरला आपण काय करतो बघा की राऊल्स लॉचा आपण ऑलरेडी स्टडी केला. आजच्या लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे, जो काय राऊल्स लॉ आहे त्या राऊल्स लॉचे डेव्हिएशन्स बघायचे. राऊल्स लॉचे आपण काय स्टडी करणार आहे, डेव्हिएशन बघणार आहेत. बघा, डेव्हिएशन म्हणजे काय, तुमचं जे लिमिट आहे तुमचं, समजा आता वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन सॉल्व्हंट जे काय कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये डेव्हिएशन कशामुळे येतात ते आपण डिस्कस करणार आहे. ॲज वेल ॲज त्यांचे एक्झाम्पल्स काय, फक्त डेव्हिएशनच आपण स्टडी करणार नाही, की डेव्हिएशन शो करणारे जे एक्झाम्पल्स असतील ते एक्झाम्पल पण आपण डिस्कस करणार आहे. आता डेव्हिएशन राऊल्स लॉचे कसे असणार आहेत बघा. डेव्हिएशनला आपण टू पॉईंट्समध्ये किंवा 2 क्लासमध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहे. पहिलं डेव्हिएशन म्हणजे कुठलं असणार आहे बघा, सिम्पल आहे. पहिलं डेव्हिएशन म्हणजे कुठलं असणार आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आणि सेकंड असणार ते म्हणजे कुठलं आहे बघा, निगेटिव्ह डेव्हिएशन. डेव्हिएशन आपण स्टडी करणारे 2 टाईपचे. आपल्याला एक सांगताना काय सांगणार आहे बघा, पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ राऊल्स लॉ, पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स ऑफ राऊल्स लॉ, आणि नंतर काय सांगणार आहे, निगेटिव्ह डेव्हिएशन्स ऑफ राऊल्स लॉ. हे 2 पॉईंट आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहे. फक्त आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की डेव्हिएशन तुमच्या राऊल्स लॉच्या जे काय राऊल्स लॉने स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये डेव्हिएशन काय येतं, जे आयडियल सोल्युशन आहे ते नॉन आयडियल सोल्युशन म्हणून काम कसे करत आहेत ते आपण डिस्कस करणार आहे. आता पहिलं कुठलं असणार आहे बघा, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. राऊल्स लॉचं जे डेव्हिएशन असेल ते कुठलं आहे बघा, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. डेव्हिएशन कसं असणार आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ राऊल्स लॉ, पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ राऊल्स लॉ. राऊल्स लॉचं डेव्हिएशन कुठलं आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आता राऊल्स लॉमध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशन कसं येतं, निगेटिव्ह डेव्हिएशन कसं येतं, त्यांच्या कंडिशन्स काय असतील ते आपण आजच्या इथं डिस्कस करतो आहे बघा. जर दिलेलं सोल्युशन तुमचा राऊल्स लॉ फॉलो करत असेल तर ते तुम्ही आयडियल सोल्युशन म्हणलं आहे. त्याच्या कंडिशन्स मी फक्त इथे लिहिणार आहे. डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू 0. सेकंड कंडिशन काय बघा, डेल्टा व्ही मिक्सिंग इज इक्वल टू 0. थर्ड कंडिशन काय बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसे पाहिजे तुमचे, कंपेरेबल. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसे पाहिजे, कंपेरेबल पाहिजे. आणि वेपर प्रेशर तुमचं कसं पाहिजे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, तुमच्या सोल्युशनचं वेपर प्रेशर कसं पाहिजे, लेस पाहिजे. कशापेक्षा, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. म्हणजे कुठलं एक कंपोनंट असेल तर ते एक कंपोनंटपेक्षा तुमच्या सोल्युशनचं वेपर प्रेशर कसं असलं पाहिजे, लो असलं पाहिजे. आपण कंपोनंटचं कन्सिडर करा, मी ए घेतला आहे. तर आता घडणार आहे काय, तुमचं डेव्हिएशन कसं येते ते बघा. पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे म्हणजे काय असणार आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय असणार आहे बघा, हा जो तुमचा डेल्टा एच मिक्सिंग आहे बघा. पहिली कंडिशन मी एक्सप्लेन करतो की पॉझिटिव्ह डेव्हिएशन कसं आलं, डेल्टा एच मिक्सिंग इज इक्वल टू 0 असेल तर देअर इज नो एनी डेव्हिएशन. डेल्टा एच मिक्सिंग इक्वल टू 0 असेल तर तिथं डेव्हिएशन नाही आहे. डेल्टा एच मिक्सिंग लेस दॅन ऑर ग्रेटर दॅन 0 असेल तरच तिथं काय असणार, तुमचं डेव्हिएशन असणार आहे. आता तिथं डेव्हिएशन कसं दिसते बघा, इक्वल टू असेल तर तो राऊल्स लॉ फॉलो करतो, म्हणजे डेव्हिएशनचा काही संबंध नाही आहे. तर राऊल्स लॉमध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशन येते म्हणजे नेमकं काय घडते बघा, डेल्टा एच जो तुमचा मिक्सिंग आहे, डेल्टा एच म्हणजे जे तुम्ही मिक्स करताय, तुमचे कंपोनंट जे मिक्स करताय, नवीन सोल्युशन फॉर्म करताय, डेल्टा एच जो मिक्सिंग आहे तो काय असला पाहिजे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे म्हणजे डेफिनेटली तो ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. आता हा तुमचा बघा 0 1 2 3, इकडे गेलो -1 -2 अँड -3. आता हॅपन काय होणार आहे, घडणार आहे काय बघा, जर ग्रेटर दॅन 0 असेल तर ते पॉझिटिव्ह व्हॅल्यू शो करणार आहे, म्हणजे डेव्हिएशन तुमचं पॉझिटिव्ह असणार. लेस दॅन 0 असेल तर डेव्हिएशन कसं असणार, डेफिनेटली निगेटिव्ह असणार. लक्षात ठेवा, निगेटिव्ह डेव्हिएशन किंवा इफ दिस गिवन व्हॅल्यू दिस व्हॅल्यू शोज लेस दॅन 0 तो असणार तुमचं निगेटिव्ह डेव्हिएशन. ग्रेटर दॅन 0 असेल तर ते काय सांगणार आहेत, पॉझिटिव्ह डेव्हिएशन. बघा समजते का बघा. आता इथं कंडिशन काय असणार, डेव्हिएशन तुमचं अबाउट द हीटशी रिलेटेड असेल तर ते डेव्हिएशन कसं असलं पाहिजे, डेल्टा एच मिक्सिंग इज ग्रेटर दॅन 0. आता डेल्टा एच मिक्सिंग ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे नेमकं काय ते एकदा क्लिअर करा. डेल्टा एच मिक्सिंग ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे काय ते क्लिअर करा. माझ्याकडे हा ए कंपोनंट आहे, हा दुसरा बी कंपोनंट आहे, आणि तयार झालेल्या सोल्युशनमध्ये कोण आहेत, ए बी आहेत. हा बी कंपोनंट आहे, हा प्युअर कंपोनंट ए आहे, आणि हा तुमच्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट असणारे ए बी आहेत. आता घडतं काय बघा, डेल्टा ए म्हणजे हा जो तुमचा रिॲक्टंट कंपोनंट ए आहे, एमध्ये बॉन्डिंग आहे. हा जो बी आहे, बी आणि बीमध्ये बॉन्डिंग आहे, आणि इथं कोणामध्ये बॉन्डिंग आहे, ए आणि बीमध्ये बॉन्डिंग आहे. आता मला सांगा, ए आणि एमधला बॉन्ड ब्रेक होणार आहे, बी आणि बीमध्ये बॉन्ड फॉर्म होणार आहे, म्हणजे एनर्जी तर काय केली जाणार आहे तुमची, ॲब्सॉर्ब केली जाणार आहे. एनर्जी काय केली जाणार, ॲब्सॉर्ब केली जाणार. आता ए आणि एमध्ये न्यू बॉन्ड फॉर्म होणार आहे, म्हणजे इथे एनर्जी काय केली जाणार आहे, रिलीजड केली जाणार आहे. एनर्जी काय केली जाणार,
रिलीज केली जाणार. आता आपल्याला सांगताना काय सांगायचं आहे, डेल्टा एच मिक्सिंग इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय असणार आहे बघा, द अमाऊंट ऑफ ॲब्सॉर्ब्ड एनर्जी इज लेस दॅन अमाऊंट ऑफ रिलीज्ड एनर्जी. तुम्ही जेवढी एनर्जी रिलीज केला आहे, आता हे ॲन्सर जर तुम्हाला काय मिळत असेल बघा, मॅक्झिमम म्हणजे ग्रेटर दॅन 0 हे ॲन्सर मिळत असेल तर त्याचा अर्थ काय असणार आहे, जेवढी अमाऊंट ऑफ एनर्जी तुम्ही रिलीज केली म्हणजे हीट रिलीज केली आहे ती गेन केलेल्या एनर्जीपेक्षा कशी असणार, ॲब्सॉर्ब केलेल्या एनर्जीपेक्षा कशी असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणून येणारा जो हा डिफरन्स असेल, आता बघा इथं मी रिलीज्ड हीट म्हणतो आहे, हीट कशी असणार आहे, रिलीज्ड हीट किंवा एनर्जी मायनस आपण डेल्टा एच कसा काढतो आहे, मायनस ॲब्सॉर्ब्ड एनर्जी किंवा हीट, ॲब्सॉर्ब्ड हीट. रिलीज्ड एनर्जी मायनस ॲब्सॉर्ब्ड हीट केलं तर मला काय मिळणार आहे, डेल्टा एच मिक्सिंग मिळणार आहे. म्हणजे जेवढी एनर्जी रिलीज केली तेवढीच एनर्जी ॲब्सॉर्ब केली असेल तर डेल्टा एच तुमचा काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. आता जेवढी एनर्जी आपण रिलीज केली ते मला ऑब्झर्व काय झालं की रिलीज केलेली हीट किंवा एनर्जी जास्त आहे ॲब्सॉर्ब केल्यापेक्षा, म्हणून डेल्टा एचची व्हॅल्यू काय आली, ग्रेटर आली. म्हणून डेल्टा एचची व्हॅल्यू काय आली, ग्रेटर दॅन 0 आली. आणि अशी जर कंडिशन आपल्याला फॉलो होत असेल किंवा त्या सोल्युशनमध्ये अशी कंडिशन तुम्हाला दिसत असेल तर त्या राऊल्स लॉने जे स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटमध्ये काय आलं, डेव्हिएशन आलं. ते डेव्हिएशन कुठलं असेल, पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल, लक्षात ठेवा. आता सेकंड टर्म काय असणार आहे, सेकंड तुमचा काय बघा, डेल्टा व्ही मिक्सिंग तुमचा काय यायला पाहिजे, जर पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल तर डेफिनेटली ग्रेटर दॅन 0. हे समजतं का बघा, डेल्टा व्ही मिक्सिंग इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा व्ही मिक्सिंग इज ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे म्हणून सेकंड कंडिशन आपण काय सांगणार आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन केव्हा होऊ शकतं, डेल्टा व्ही मिक्सिंग इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे जे मिक्स करताय तुमच्या रिॲक्टंट म्हणजे प्युअर कंपोनंटचा व्हॅल्यूम, ह्या दोघांचा व्हॅल्यूम आणि हा ए बीचा जो नवीन सोल्युशन तयार झालं त्या सोल्युशनचा व्हॅल्यूम, ह्या दोघांमध्ये डिफरन्स आला आहे आणि तो डिफरन्स कसा आहे तुमचा, ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणून डेल्टा व्ही मिक्सिंग जर ग्रेटर दॅन 0 येत असेल तर डेव्हिएशन कसं आलं, पॉझिटिव्ह डेव्हिएशन आलं. आता थर्ड कंडिशन आपण कशाच्या बाबतीमध्ये सांगितली होती बघा, थर्ड कंडिशन इज रिलेटेड टू द इंटरॅक्शन. थर्ड कंडिशन कशाशी रिलेटेड आहे, इंटरॅक्शनशी रिलेटेड आहे. थर्ड कंडिशन कशाशी रिलेटेड आहे, इंटरॅक्शनशी रिलेटेड आहे. आपल्यामध्ये राऊल्स लॉमध्ये इंटरॅक्शन कोणाकोणाच्या बाबतीमध्ये घडतं बघा, एक असतो माझ्याकडे कोण, सोल्यूट आहे, एक आहे सोल्यूट, दुसरा कोण आहे, सॉल्व्हंट, आणि तिसरं कोण असणार तुमचं, सोल्यूट ॲज वेल ॲज सॉल्व्हंट. थर्ड कोण असणार आहे, सोल्यूट ॲज वेल ॲज सॉल्व्हंट. आता बघा सेकंडमध्ये हा जर मी बीला सॉल्व्हंट म्हणत असेल तर इथं फक्त इंटरॅक्शन कोणामध्ये असणार आहे, म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामध्ये असणार, सॉल्व्हंट अँड सॉल्व्हंटमध्ये असणार. इथे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कोणामध्ये असणार, जर मी याला सोल्यूट म्हणत असेल, याला सोल्यूट म्हणत असेल तर इथं अट्रॅक्शन कोणामध्ये असणार आहे, सोल्यूट आणि सोल्यूटमध्ये असणार. इथं हा सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंटमध्ये अट्रॅक्शन असणार. हे सोल्युशन आहे, सोल्युशनमध्ये कोण आलं, सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्यामध्ये अट्रॅक्शन आलं. आता घडतंय काय ते एकदा चेक करा किंवा क्लिअर करा की ह्या दोघांमध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ह्या दोघांमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे म्हणजे काय बघा, हा ए आणि ए ह्या दोघांमध्ये कुठलं तरी अट्रॅक्शन आहे म्हणून ते तुमच्या सोल्युशनमध्ये प्रेझेंट आहेत. हा बी आणि बी ह्यांचे जे काही मॉलिक्युल असेल त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे, आपण त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. आणि नंतर ए आणि बीमध्ये अट्रॅक्शन असणार आहे. आता घडतंय काय बघा, जर तुम्हाला पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑब्झर्व व्हायचं असेल तर तुम्हाला घडणार आहे काय बघा की सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये प्रेझेंट असणारं इंटरॅक्शन, सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये प्रेझेंट असणारं इंटरॅक्शन तुमचं कसं पाहिजे बघा, विकर दॅन. सोल्यूट आणि सॉल्व्हंटमध्ये प्रेझेंट असणारं इंटरॅक्शन हे वीक असलं पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू इंटरॅक्शन प्रेझेंट इन सोल्यूट अँड सॉल्व्हंट. आणखीन एकदा सांगतो मी काय सांगतो समजून घ्या. ए आणि बीमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, बी आणि बीमध्ये अट्रॅक्शन असणार आहे, ए आणि एमध्ये अट्रॅक्शन असणार आहे. आपण कंडिशन काय सांगितली राऊल्स लॉच्या वेळेस, कंडिशन काय सांगितली, ए आणि एमध्ये प्रेझेंट असलेलं अट्रॅक्शन, बी आणि बीमध्ये प्रेझेंट असलेलं अट्रॅक्शन, ए आणि बीमध्ये प्रेझेंट असणारं अट्रॅक्शन. हे जे अट्रॅक्शन होते म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स होता त्याला आपण मी इथं लिहिलं होतं बघा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्यांच्यामध्ये जो प्रेझेंट असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता तो कसा पाहिजे होता आपल्याला, इथं प्रेझेंट असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा पाहिजे होता, सेम पाहिजे होता. तर तो दिलेला सोल्युशन तुमचा राऊल्सला फॉलो करत होता. आता इथं सेम नाही आहे म्हणजे काय घडते बघा, हा जो आहे इथं तुमचा असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होतो आहे, वीक होतो आहे. इथं जो तुमचा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो काय होतो आहे, वीक होतो आहे. म्हणजे मी सांगताना काय सांगणार आहे बघा, तुमच्या स्टेटमेंटच्या बाबतीमध्ये काय सांगणार आहे बघा, द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट इन सोल्यूट अँड सॉल्व्हंट इज weaker than
इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सोल्यूट अँड सोल्यूट अँड सॉल्वंट अँड सॉल्वंट. सोल्यूटमध्ये असणार आणि सॉल्वंटमध्ये असणार जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल ते कसे असले पाहिजे, तुमच्या सोल्युशनपेक्षा जास्त असले पाहिजे. म्हणजे डेफिनेटली सोल्युशनमध्ये जो सोल्यूट आणि सॉल्वंट आले त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारं अट्रॅक्शन कसं असावं, लो असावं किंवा ते वीक असेल तर ते तुमचं काय झालं, थर्ड कंडिशन झाली. ती कंडिशन कुठली झाली बघा, थर्ड कंडिशन झाली. फक्त क्लिअर करा बरं का. आता हा जो ए आणि बी आहे याच्यामध्ये प्रेझेंट असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मला कसा मिळाला आहे, वीक मिळाला आहे ॲज कम्पेअर टू दिस वन अँड दिस वन. ह्या दोघांचं कंपॅरिझन केलं तर इथं प्रेझेंट असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मला वीक मिळाला आहे. आता प्रश्न काय बघा, सर इथं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे म्हणजे ए आणि एचे पार्टिकल्स एकमेकासोबत टाईटली जॉईंट झालेत, एकमेकाच्या जवळजवळ येऊन बसलेले आहेत. ठीक आहे. बी आणि बीमध्ये प्रेझेंट असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय सांगतो, बी अँड बीचे जे काही मॉलिक्युल्स असतील ते एकमेकासोबत टाईटली बसलेत म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त आहे. याचा अर्थ काय आहे, हा बी आहे, हा बी आहे, हा बी आहे अँड हा बी आहे. दिस बी अँड बी आर अट्रॅक्टेड विथ इच अदर ड्यू टू दॅट रिझन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज मॅक्झिमम. आता ज्यावेळेस मी इथं जाणार ए आणि बीमध्ये अट्रॅक्शन असणार आहे, इथं काय असणार, ए आणि बीमध्ये अट्रॅक्शन असणार आहे. आता घडतं आहे काय बघा, ए आणि बीमध्ये प्रेझेंट असणारं जे अट्रॅक्शन आहे ते वीक आहे. ए आणि बीमध्ये प्रेझेंट असणारं अट्रॅक्शन वीक आहे. इथं ए आणि बीमध्ये प्रेझेंट असणारं अट्रॅक्शन वीक आहे. इथं पण बी आणि एमध्ये प्रेझेंट असणारं अट्रॅक्शन किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स हे कमी आहे. अट्रॅक्शन कमी म्हणजे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा फोर्स कमी आहे. आता मला सांगा, जरा इंटरॅक्शनचा जर पॉईंट किंवा फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा पॉईंट तुम्हाला ह्या तिघांच्या बाबतीमध्ये लक्षात आला असेल तर आणखीन एकदा सांगतो आपल्याला काय सांगायचं आहे बघा. The intermolecular force of attraction is nothing but it is the force which acts as internally present in a molecule. जो आपल्याला दिसत नाही पण त्या मॉलिक्युल्समध्ये असतो. सोल्यूट आणि सॉल्वंटचा मिनिंग काय, इथं ए हा तुमचा सोल्यूट होता, बी हा सॉल्वंट आहे. ए सोल्यूट, ए आणि बीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ए वर्क्स ॲज सोल्यूट, बी वर्क्स ॲज सॉल्वंट. इथं या बी आणि बीमध्ये अट्रॅक्शन आहे म्हणजे बी तुमचा कोण आहे, सॉल्वंट आणि सॉल्वंटमध्ये प्रेझेंट असणार इंटरॅक्शन. ए आणि एमध्ये असणार, ए हा तुमचा कोण आहे, सोल्यूट आहे म्हणून मी इथं लिहिलं सोल्यूट अँड सोल्यूट. तुम्ही असं पण लिहू शकता ए अँड ए, बी अँड बी, ए बी असं जरी लिहिलं तरी तर चालेल. फक्त सांगताना काय सांगायचं आहे, द इंटरमॉलिक्युलर किंवा इंटरॅक्शन प्रेझेंट इन सोल्यूट अँड सॉल्वंट इज वीकर दॅन इंटरॅक्शन प्रेझेंट बिटवीन सोल्यूट अँड सॉल्वंट अँड सॉल्वंट. लक्षात ठेवा. जर इंटरॅक्शनचा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल तर मला फोर्थ पॉईंट तुम्ही सांगा अबाउट द वेपर प्रेशर. फोर्थ पॉईंट मला तुम्ही सांगायचं आहे कशाशी रिलेटेड, वेपर प्रेशरशी रिलेटेड. बघा कंडिशन काय, इथं प्रेझेंट असणारे जे मॉलिक्युल्स आहेत ते एकमेकासोबत जे बाइंड केलेत म्हणजे त्यांच्यामध्ये असणारं जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन कसं आहे, लो आहे. जर अट्रॅक्शन लो असेल तर मी ज्यावेळेस त्याला हिट करणार ते इझिली वेपर फेजमध्ये जातील का त्यांना वेपर फेजमध्ये जायला वेळ लागेल, पहिली कंडिशन. इथं बघा बी आणि बीमध्ये इंटरॅक्शन इथल्यापेक्षा जास्त आहे. मग मला सांगा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन जास्त असेल, वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट जास्त असेल का वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट जास्त असेल. फक्त कंडिशन काय की वीक इथं असणारे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकाला वीकली जॉईंट केले आहेत. एकमेकामध्ये जे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणारा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तो वीक आहे. म्हणजे हा एक मॉलिक्युल आहे, हा दुसरा मॉलिक्युल आहे, यांच्यामध्ये अट्रॅक्शन कमी आहे. हिट केल्यानंतर त्याचं अट्रॅक्शन ब्रेक करण्यासाठी मला जास्त हिट लागणार नाही आहे म्हणजे डेफिनेटली ते इझिली कशामध्ये जाणार आहेत, वेपर फेजमध्ये जाणार आहेत. जर ते इझिली वेपर फेजमध्ये जात असतील तर डेफिनेटली काय कंडिशन असणार, वेपर प्रेशर ऑफ, बोला पटकन, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ व्हॉट, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. जो तुमचा कंपोनंट सोल्युशनमध्ये अवेलेबल आहे त्या कंपोनंटच्या वेपर प्रेशरपेक्षा, ह्या दोघांच्या वेपर प्रेशरपेक्षा सोल्युशनचं वेपर प्रेशर जास्त असणार. कारण काय की त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक आहे म्हणजे ते एकमेकाला जो धरून ठेवणार आहे त्याच्याजवळ तेवढं पोटेन्शियल नाही की त्यांना जास्तीत जास्त एकमेकासोबत धरून ठेवावं. ज्यावेळेस मी त्याला हिट करणार त्यांचं बॉन्डिंग ब्रेक होणार आणि ते वेपर फेजमध्ये जाणार. मग जर लवकर वेपर फेजमध्ये जात असतील तर वेपर प्रेशर जास्त क्रिएट करणार आहेत. आता इथं अट्रॅक्शन जास्त आहे म्हणजे काय, याला मी हिट करतो आहे, इझिली बॉन्ड ब्रेक होणार नाही आहे. जर इझिली बॉन्ड ब्रेक होत नसेल तर यांना वेपर फेजमध्ये जायला वेळ लागणार आहे. जर वेपर फेजमध्ये जायला त्यांना वेळ लागत असेल तर त्यांचा असणार जो वेपर प्रेशर ते क्रिएट करणार आहे. सर वेपरच क्रिएट झालं नाही तर वेपर प्रेशर देव तयार करणार आहे का,
वेपर्सच क्रिएट व्हायला वेळ लागत असेल तर वेपर प्रेशर कमी असणार आहे. इथं पण तीच कंडिशन आहे. पण इथं फोर्स कमी असल्यामुळे वेपर्स इमिडिएटली फॉर्म होणार आणि जर वेपर्स इमिडिएटली फॉर्म होत असतील तर त्यानंतर वेपर प्रेशर जास्त क्रिएट करणार. म्हणून सांगताना काय सांगायचं आहे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. असं असेल तर डेव्हिएशन कुठलं असणार आहे, दिस डेव्हिएशन ऑल्सो वर्क्स ॲज पॉझिटिव्ह डेव्हिएशन. चला आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला कोण सांगतं बघा. आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे, टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू कोण सांगते बघा. आता ए आणि बी वापरले म्हणून मी म्हणतो PA0 इंटू XA प्लस PB0 इंटू XB. दिस टू आर द पार्शियल वेपर प्रेशर. हे दोन पार्शियल वेपर प्रेशर आहे. ठीक आहे. आता मला सांगा टोटल वेपर प्रेशर जे सोल्युशनचं आहे ते मी काय सांगितलं, ग्रेटर दॅन आहे. म्हणजे मला इथं काय सांगायला येईल, टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज ग्रेटर दॅन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट, किंवा हे काय तुमचं मल्टिप्लिकेशन असेल, पार्शियल वेपर प्रेशर अँड आपण पार्शियल वेपर प्रेशर, ह्या दोघांच्या वेपर प्रेशरपेक्षा तुमचं टोटल वेपर प्रेशर कसं मिळालं, जास्त मिळालं. त्याच्या पाठीमागचं रिझन काय, बिकॉज वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट इन सोल्युशन. तुमच्या सोल्युशनमध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे, म्हणून तुमचं टोटल वेपर प्रेशर कसं आहे, जास्त आहे ॲज कम्पेअर टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. हे मी रिप्रेझेंट केलं. आता समजा हे ग्रेटर आहे म्हणून पॉझिटिव्ह डेव्हिएशन आहे. हे इक्वल असेल तर काय हो, देअर इज नो एनी डेव्हिएशन. हे जर इक्वल येत असतील तर डेव्हिएशन नसणार आहे. म्हणजे हे ग्रेटर दॅन आहे. ग्रेटर दॅन असण्यापाठीमागचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलं आहे. ते ग्रेटर दॅन काय आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. वेपर प्रेशर काय मिळालं, जास्त मिळालं. आता हे सगळं झालं थेरोटिकली. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता काय असणार, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. हे सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करायला बसणार नोट्स ॲज वेल या दोघांचं कंपॅरिझन्स करा आणि मग ते पॉईंट्स लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपल्याला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं आहे. कसलं रिप्रेझेंटेशन करायचं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. जे आत्ता मी बोललो, जे काय मी तुमच्यासमोर ठेवलं. आता बघा, ज्यांना अभ्यास करायचा आहे, हुशार मुलं काय करतात, कमीत कमी कन्सेप्ट कमीत कमी लक्षात ठेवतात. म्हणजे एक असा कुठला तरी क्ल्यू असतो, असा कुठला तरी पॉईंट असतो, तो लक्षात ठेवला की तो कन्सेप्ट कायमस्वरूपी लक्षात राहतो. आता मला काय करायचं बघा. आता हा ग्राफ मी रिप्रेझेंट करणार. पोरं काय करणार आहेत, अभ्यास तर भरपूर करायचा आहे सर, कमीत कमी वेळामध्ये मी जास्तीत जास्त अभ्यास कसा करणार, कुठलाही कन्सेप्ट कमीत कमी कन्सेप्ट जो कन्सेप्ट असेल त्याच्यामधले असे काही पॉईंट सिलेक्ट करा की तेवढे पॉईंट लक्षात ठेवले की तो कन्सेप्ट माझा कायमस्वरूपी लक्षात राहील. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, ग्राफ काढायचा. ग्राफ कुठला काढायचा आहे बघा, वेपर प्रेशर वर्सेस, सेम तोच ग्राफ, काय आपण चेंज करणार नाही. वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन. ज्यांना मोल फ्रॅक्शन माहिती नाही त्यांनी मोल फ्रॅक्शन क्लिअर करा. वेपर प्रेशर म्हणजे काय हे आणखीन कोणाला कन्फ्युजन करून घेऊ नका, कारण प्रत्येक लेक्चरला तोच पॉईंट आपण शिकवत बसणार नाही. वेपर प्रेशर म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, ह्या गोष्टी तुम्हाला मी ऑलरेडी शिकवले, ते एकदा चेक करा तरच पुढचे पॉईंट समजतात. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन ग्राफ काढायचा. लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी हा ग्राफ प्लॉट करणार आहे, वर्सेसच्या बॅक साईडला असणारी टर्म वाय ॲक्सिसवरती घ्यायची. मी लास्ट लेक्चरला तुम्हाला अपोजिट सांगितलं होतं. आणि मोल फ्रॅक्शन वर्सेसच्या फ्रंट साईडला असणारी, वर्सेसच्या लेफ्ट साईडला, राईट साईडला आणि वर्सेसच्या लेफ्ट साईडला असणाऱ्या टर्म कुठे घ्यायच्या बघा. मोल फ्रॅक्शन नावाची टर्म एक्स ॲक्सिसवरती घ्यायची, वेपर प्रेशर नावाची टर्म वाय ॲक्सिसवरती घ्यायची. मला सांगा, हा असेल तुमचा एक्स ॲक्सिस, हा असणार तुमचा वाय ॲक्सिस. आता मी काय करणार आहे, वेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन ग्राफ काढणार आहे. म्हणजे डेफिनेटली माझा ग्राफ कसा येणार आहे, दिस वन इज द वेपर प्रेशर अँड हिअर इज द मोल फ्रॅक्शन. इथं तुमचं काय आलं, मोल फ्रॅक्शन आलं. चला ग्राफ काढूया. ग्राफ काढूया, बघा कसा येईल ग्राफ. तो डेव्हिएशन, पॉझिटिव्ह डेव्हिएशन येणारा ग्राफ कसा येईल ते चेक करा. ठीक आहे. हां, इथं काय असणार आहे, x1 इज इक्वल टू 0, x2 इज इक्वल टू 1. इथं काय असणार आहे, x1 इज इक्वल टू 1, x2 इज इक्वल टू 0. ठीक आहे. ठीक आहे. हां, इथं आपण काय घेऊया, जर x1 इकडे येत असेल, x1 इज इक्वल टू 1 इकडे येत असेल, तर इकडे तो x1 काय होत जाणार आहे तुमचा, कमी कमी होत जाणार आहे. ठीक आहे. x1 इकडे आल्यानंतर काय होत जाणार आहे तुमचा, कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे काय येणार आहे बघा, इथं तुमचा कोण येणार आहे, P10, PA0 म्हणा. इथं तुमचा कोण आला, PB0 आला. ठीक आहे. आता ग्राफ कसा येतोय बघा. इथून मी निघालो आहे, एक मिनटं. इथून जर मी स्टार्ट